Hello, friends. Welcome to all in Unlock PCMB Academy. First of all, so today we are going to discuss very interesting topic that is what is a molecule. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. पण मी एक अज्युम करते की आतापर्यंत जे जे आपण शिकत आलोय ते तुम्ही करत असाल आणि तुम्हाला ते समजत असेल. नाही समजलं असेल तर प्लीज कमेंट सेक्शनचा यूज करून तुम्ही आम्हाला काही विचारू शकता. तर आज आपण शिकणार आहे व्हॉट इज अ मॉलिक्यूल. मॉलिक्यूल कशाला म्हणतात, आतापर्यंत आपण ॲटम कशाला म्हणतात हे शिकलो. त्याच्यानंतर आपण एलिमेंट बद्दलचं डिटेल अंडरस्टँडिंग घेतलं आणि आजच्या पार्टमध्ये आपण शिकणार आहे व्हॉट इज अ मॉलिक्यूल. तुमच्या पुढे एक डायग्राम दिसत असेल, त्याच्या माध्यमातून थोडंसं आपण ब्रीफ ओव्हरव्ह्यू घेऊया आणि मग डिटेलमध्ये त्याचं डेफिनेशन ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर एक तुमच्या पुढे डायग्राम दिसत आहे. तर ती डायग्राम दुसरी तिसरी कोणाची नसून मॉलिक्यूलची डायग्राम आहे आणि त्याबद्दलच डिटेल डिस्कशन, डिटेल अंडरस्टँडिंग आपण पहिले करून घेऊ. आता बघा, ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ॲरो दिसतात आहे. आता हा ॲरो, हा ॲरो आणि हा ॲरो, हा ॲरो, हे काय आहे तर हे काही नसून एक मॉलिक्यूल आहेत किंवा वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. आणि हे वेगवेगळे मॉलिक्यूल ह्या ॲटमला कंबाईन झालेले आहेत किंवा एक वेगवेगळे ॲटम कंबाईन होऊन जो कोणता वेगळा सबस्टन्स तयार होतो त्यालाच आपण इन जनरल किंवा एक स्पेसिफिक इझिएस्ट लँग्वेजमध्ये मॉलिक्यूल म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इथे तुम्हाला एक ॲटम हा दिसतोय, एक ॲटम हा दिसतोय, हा आणि हा. हे टू और टू पेक्षा जास्त म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त ॲटम कंबाईन होऊन जो कुठला मॉइटी, जो कुठला स्ट्रक्चर आपल्यापर्यंत येतो किंवा आपल्याला दिसतो त्यालाच आपण मॉलिक्यूल म्हणतो. राईट. आपण एक एक्झाम्पल इथे मी प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवते. हे दोन पेन आहेत, तुम्हाला दिसत असतील बघा. हे दोन पेन आहे. हे दोन पेन म्हणजे हा एक पेन वी कॅन अज्युम इट ॲज अन मॉलिक्यूल अँड वी कॅन अज्युम इट ॲज अ मॉलिक्यूल. हे जर दोन कंबाईन झाले फॉर एक्झाम्पल, तर हे जेव्हा दोन कंबाईन होतील तर याला आपण मॉलिक्यूल असं कन्सिडर करू. प्लीज बघा. आणि हा एकटा जर का असेल तर हा ॲटम झाला. पण इथे दोन वेगवेगळे मॉलिक्यूल किंवा सारखेही मॉलिक्यूल सॉरी ॲटम कंबाईन झाले आणि आपल्याला मॉलिक्यूल भेटला. बरोबर. तर इथे दोनच ॲटम कंबाईन होऊन मॉलिक्यूल बनेल का? नाही. दोन, दोन पेक्षा जास्त कितीही मॉलिक्यूल ॲटम जर का कंबाईन होत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? मॉलिक्यूल म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, हे दोन ॲटम सारखे आहे आणि हा वेगळा आहे. बघा, हा दोन ॲटम सारखे आहे. फॉर एक्झाम्पल, हे हायड्रोजन आहे आणि हा पण हायड्रोजन आहे. वी कॅन अज्युम इट एज अन हायड्रोजन. आणि हा जर ऑक्सिजन आहे तर इथे H2O तयार झाला. म्हणजेच हा काय झाला? पहिले हायड्रोजन एक मॉलिक्यूल होता, हा पण हायड्रोजन एक ॲटम होता, हा पण हायड्रोजन एक ॲटम होता आणि हा ऑक्सिजन होता. पण यांना आपण कंबाईन केलं आणि आपल्याला मिळाला मॉलिक्यूल. अँड दॅट इज नथिंग बट दी H2O काइंड ऑफ मॉलिक्यूल. आणि अशाच पद्धतीनं मॉलिक्यूल बनतात. मी खूप सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला समजावून सांगितलंय. परत एकदा सांगते बघा. फॉर एक्झाम्पल, ए हा ॲटम आहे, राईट, आणि बी हा ॲटम आहे. बरोबर. ए आणि बी जर का कंबाईन झाले तर त्यापासून काय बनला? मॉलिक्यूल बनला. राईट. मॉलिक्यूल कसे बनतात? ॲटमला कंबाईन झाल्यानंतर विविध प्रकारचे ॲटम कंबाईन होऊन जो कुठला आपल्याला प्रोडक्ट मिळतो दॅट इज नथिंग बट द मॉलिक्यूल. खूप सिंपल आहे बघा. आणि मॉलिक्यूलमध्ये जे ॲटम्स कंबाईन होतात ते सारखे पण असू शकतात आणि डिफरंट पण असू शकतात. ह्या पूर्ण लेक्चरचा मी जो तुम्हाला एक आपण म्हणू शकतो मॉरल जे सांगितलंय तो हाच आहे की वेगवेगळे ॲटम, इट मे बी सेम और इट मे बी डिफरंट, जेव्हा कंबाईन होतात आणि तेव्हा आपल्याला जो सबस्टन्स किंवा जी मॉइटी मिळते दॅट इज नथिंग बट दी मॉलिक्यूल. राईट. येस. आता तेच आपण डिटेलमध्ये डेफिनेशनच्या थ्रू किंवा इन डिटेल स्ट्रक्चरच्या थ्रू आपण समजून घेणार आहे. खूप सिंपल लँग्वेजमध्ये सांगितलंय आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे पुढल्या तुमच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि पुढल्या केमिस्ट्रीला समजण्यासाठी. राईट. येस. तर बघा, ॲटमची डेफिनेशन आपण बघितली की एलिमेंट मधला स्मॉलेस्ट पार्ट जो असतो त्याला आपण ॲटम म्हणतो. पण मॉलिक्यूल कशाला म्हणतो ते आपण डिस्कस करूया. अ मॉलिक्यूल इज फॉर्म वेन टू और मोर ॲटम्स जॉईन टुगेदर केमिकली. बघा, जे आपण आतापर्यंत डिस्कस केले तेच इथे आहे. मॉलिक्यूल इज फॉर्म. मॉलिक्यूल कधी तयार होतो बरं? जेव्हा टू और मोर ॲटम्स
दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम एकमेकांना केमिकली बॉन्ड तयार होऊन जेव्हा कनेक्ट होतात, दॅट इज नथिंग बट द मॉलिक्यूल. म्हणजेच मॉलिक्यूल इज इक्वल्स टू जॉईंट ऍटम्स. मॉलिक्यूललाच आपण काय म्हणू शकतो, जॉईंट ऍटम्स सुद्धा म्हणू शकतो. कारण की मॉलिक्यूल कशाचं बनलेलं आहे, दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटमला कंबाईन होऊन जो तयार झालेला आहे त्यालाच आपण मॉलिक्यूल म्हटलं. हा एक ऍटम आहे, हा दुसरा ऍटम आहे, पण जेव्हा हे दोघं लोक कंबाईन झाले तेव्हा काय भेटलंय आपल्याला, तेव्हा मॉलिक्यूल भेटलंय. ठीक आहे. आता प्रत्येक वेळी दोनच ऍटम होऊन मॉलिक्यूल बनणार आहे का, नाही. ठीक आहे. दोन, तीन, चार, पाच कितीही जर का कंबाईन होऊन जर बनला तर त्याला आपण काय म्हणतो, मॉलिक्यूल म्हणतो. आता हे तर प्रॅक्टिकली आपण समजावून सांगितलं मी तुम्हाला, पण ते प्रॅक्टिकली नसताना आपण एखाद्या एक्झाम्पलच्या थ्रू पण समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, जस्ट अ मिनिट. ओके. येस. तर बघा, हायड्रोजन हा काय आहे, एक ऍटम आहे. राईट. हे आपण खूप डिटेलमध्ये बघितलंय. ज्यांना कोणाला ऍटम वगैरे काही माहित नसेल, प्लीज आपली जी केमिस्ट्री फ्रॉम झिरोची सिरीज आहे त्यामध्ये जाऊन चेकआउट करा, तुम्हाला सगळं समजेल. आणि दुसरा एक हायड्रोजन ऍटम आहे. बरोबर. येस. आपली डेफिनेशन काय सांगते बरं, अ मॉलिक्यूल इज फॉर्म वेन टू ऑर मोर ॲटम्स जॉईन टुगेदर. ठीक आहे. आता हे दोन ॲटम वेगळे असू शकतात आणि सारखेही असतात. पहिल्या सिनारिओमध्ये वी कॅन कन्सिडर इट ॲज अ सेम मॉलिक्यूल. ओके. आता एक हायड्रोजन आणि दुसरा हायड्रोजन हे सध्याला काय आहे, ॲटम्स आहेत. हे कंबाईन झाल्यावर आपल्याला मिळाला तो म्हणजे H2. आणि हा काय आहे, मॉलिक्यूल. राईट. म्हणजे हायड्रोजन आता सध्याला काय होता, ऍटम होता पहिले, आणि हा सुद्धा ऍटम होता. पण जेव्हा हे लोक कंबाईन झाले व्हाया बॉन्ड, तेव्हा काय बनला, हा मॉलिक्यूल बनला. सेम आपण ऑक्सिजनचं एक्झाम्पल घेऊ. ऑक्सिजन सध्याला ऍटम आहे, वन ऍटम ऑफ ऑक्सिजन अँड अनादर ऍटम ऑफ ऑक्सिजन वेन कंबाईन टू फॉर्म अन O2 मॉलिक्यूल. आणि यालाच आपण काय म्हणतो, मॉलिक्यूल म्हणतो. तुम्हाला लक्षात आलं असेल ऍटम आणि मॉलिक्यूल मधला काय फरक आहे. मॉलिक्यूल म्हणजे काय, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा ऍटम एकमेकांना कनेक्ट होतात, केमिकली कंबाईन होतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, मॉलिक्यूल म्हणतो. एक्झाम्पल्स अजून डिटेलमध्ये आपण समजून घेऊ. आता हे जे ऍटम आहेत ते सेम सुद्धा असू शकतात आणि डिफरंट सुद्धा असू शकतात. असं काही रेस्ट्रिक्शन नाहीये की मॉलिक्यूल बनताना ऍटम सारखेच असायला पाहिजे किंवा डिफरंटच असायला पाहिजे. हे वेगवेगळं असू शकतं, सारखे असू शकतात किंवा वेगळे सुद्धा असू शकतात. प्लीज कीप इन माइंड. एक्सप्लेनेशन मध्ये आपण जे आतापर्यंत डिस्कस केलंय, ऍटम आर व्हेरी स्मॉल पार्टिकल. वी ऑल नो ऍटम खूप स्मॉल पार्टिकल आहे. वेन ऍटम कनेक्ट ऑर बॉन्ड विथ इच अदर, जेव्हा ऍटम एकमेकांना कनेक्ट होतात किंवा बॉन्ड तयार करतात, दे फॉर्म अ मॉलिक्यूल. ते काय बनवतात, मॉलिक्यूल बनवतात. ऍटम मे बी सेम काइंड और मे बी द डिफरंट काइंड ऑफ ऍटम वी हॅव किंवा वी कॅन यूज किंवा आपल्याकडे असू शकतात. जसं की हायड्रोजन आणि हायड्रोजन काय भेटला, H2 भेटला. फॉर एक्झाम्पल H आणि Cl दोघं मिळून HCl बनला. ठीक आहे. FCl दोघं मिळून काय बनला, FCl बनला. ह्याच्यामध्ये हायड्रोजन हायड्रोजन सेम ऍटम आहे, ह्याच्यामध्ये हायड्रोजन आणि Cl डिफरंट ऍटम आहे. तर सेम ऍटम बनून मिळून सुद्धा काय बनू शकतो, मॉलिक्यूल बनू शकतो. डिफरंट बनून सुद्धा मॉलिक्यूल बनू शकतो. आता इथे दोन ऍटमचं कॉम्बिनेशन आहे. फॉर एक्झाम्पल H आणि H2O बनला. तर HHO हे सगळे ऍटम्स होते, तिन्ही ऍटम्स कंबाईन होऊन H2O मॉलिक्यूल बनला. फॉर एक्झाम्पल NH3, नायट्रोजन एक ऍटम आहे आणि हायड्रोजनचे तीन ऍटम, हे तिघं मिळून काय बनला, NH3 मॉलिक्यूल बनला. अंडरस्टूड. खूप सिंपल आहे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आपण खूप प्रॅक्टिकल वे मध्ये समजून घेते की ऍटम्स कशाला म्हणतात आणि मॉलिक्यूल कशाला म्हणतात. जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा ऍटम, जास्त ऍटम एकमेकांना कंबाईन होतात, केमिकली बॉन्ड तयार करतात एकमेकांसोबत, तेव्हा ते काय असतात, ऍटम्स नसतात. तेव्हा ते काय असतात, मॉलिक्युल्स म्हणून आपण त्याला काय करतो, रिप्रेझेंट करतो. राईट. जेव्हा ऍटम सेम असतात, फॉर एक्झाम्पल सेम ऍटम म्हणजे काय घेतलं, O2चं एक्झाम्पल घेतलं, H2चं एक्झाम्पल घेतलं आपण. टू ऑक्सिजन ऍटम जॉईन टुगेदर दिस फॉर्म ऑक्सिजन मॉलिक्यूल. एक ऑक्सिजन हा ऍटम म्हणून आहे, राईट. दुसरा हा पण ऍटम म्हणून आहे. पण जेव्हा हे दोघांनी बॉन्ड फॉर्म केले तेव्हा हा ऍटम नाही राहिला, आता हा काय झाला, मॉलिक्यूल झाला.
प्लीज कीप इन माइंड द डिफरन्स बिटवीन ऍटम अँड मॉलिक्यूल. जेव्हा दोन ऍटम सारखे एकमेकांना कनेक्ट होतात तेव्हा सेम ऍटमचा मॉलिक्यूल तयार करतात. पण तो ऍटम नसतो ह्या केसमध्ये, तो ह्या केसमध्ये काय झाला, मॉलिक्यूल झाला. सेम आपण जसं मगाशी कन्सिडर केलं सीएल फॉर एक्झाम्पल, हा काय सध्याला ऍटम आहे, राईट, सीएलचा ऍटम आहे. दुसरा सुद्धा एक सीएलचा ऍटम घेतला. पण जर का हे दोन सेम ऍटम एकमेकांना कंबाईन झाले तर ह्या सिनारिओमध्ये तो ऍटम राहिलेला नाही, तर तो काय झालाय, मॉलिक्यूल झालेला आहे. ओके. फॉर एक्झाम्पल हा सीएलचा एक ऍटम आहे आणि हा सीएलचा एक ऍटम आहे, हे दोघं एकमेकांना कनेक्ट झाले आणि तो काय बनला, सीएल सीएलचा बॉन्ड तयार झाला दोघांमध्ये आणि तो काय बनला, मॉलिक्यूल तयार झालाय. तर अशाच पद्धतीने खूप वेगवेगळे एक्झाम्पल आपण ह्यामध्ये घेऊ शकतो. पण ते एक्झाम्पल न घेता तुम्हाला समजलं असेलच, कारण किती एक्झाम्पल घेतले तरी कॉन्सेप्ट एकदा समजला तुम्हाला तर तुम्ही कोणत्या एक्झाम्पल वरून तुम्हाला लक्षात येईल की हा ऍटम आहे की मॉलिक्यूल आहे. सिंपल आहे, काही हार्ड टास्क नाहीये. ऍटम जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंबाईन होतात तेव्हा आपल्याला काय भेटतो, मॉलिक्यूल भेटतो. आता डिफरंट ऍटम जर का कंबाईन झाले तर वेगवेगळे मॉलिक्यूल मिळणार. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलंय वॉटरचा एक्झाम्पल, ह्यामध्ये H2O म्हणजे दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. एच एक ऍटम झाला, दुसरा एच दुसरा ऍटम झाला आणि ऑक्सिजन तिसरा ऍटम झाला. हे तिघ लोक जेव्हा कंबाईन झाले तेव्हा काय बनला, H2O हा काय बनला, मॉलिक्यूल बनला. राईट. टू हायड्रोजन ऍटम अँड वन ऑक्सिजन ऍटम जॉईन टुगेदर दिस फॉर्म वन वॉटर मॉलिक्यूल, आणि हा काय बनला, एक वॉटरचा मॉलिक्यूल बनला, H2O मॉलिक्यूल. सेम एक्झाम्पल आपण वेगवेगळं घेऊ शकतो. जसं आपण हायड्रोजन H2O सगळ्यांना माहिती आहे वॉटरचं एक्झाम्पल, त्याच्यामुळे मी ते सांगितलंय. आपण दुसरे एक्झाम्पल घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल वी कॅन टेक NH3, किंवा आपण CH4 पण घेऊ शकतो. CH4, NH3 हे सगळे काय झाले, मॉलिक्युल्स झाले, कारण ह्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऍटम काय झालेले आहे बरं, कंबाईन झालेले आहे. फॉर एक्झाम्पल H, H हे काय झाले, एकमेकांना कंबाईन झाले. इथे हायड्रोजनचे किती, आता इथे NH3 जर घेतलाय तर इथे लोन पेअर असतात प्रेझेंट, ते नंतर आपण डिस्कस करूया. पण इथे काय झालं, NH3 हायड्रोजन 3 ऍटम आहेत आणि नायट्रोजन 1 ऍटम आहे. हे तिघही लोक काय झाले, एकमेकांना कनेक्ट झाले आणि काय बनलंय त्यांनी, सपोज हे 3 हायड्रोजन आहे आणि इथे नायट्रोजन आहे आणि वरती एक लोन पेअर आहे. आता हे यांनी काय बनवलंय, बॉन्ड बनवलाय एकमेकांसोबत, त्याच्यामुळे NH3 हा ऍटम राहिलेला नाही, तर तो काय झाला आहे, एक मॉलिक्यूल बनलेला आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की मॉलिक्युल्स काय आहेत आणि ऍटम काय आहे. जेव्हा ऍटम एकमेकांसोबत कनेक्ट होतात, केमिकल बॉन्ड तयार करतात आणि एन्व्हायरमेंटमध्ये स्टॅबिलिटी तयार करून राहतात, तेव्हा ते काय असतात, मॉलिक्युल्स असतात. तर इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे, अ मॉलिक्यूल ऑलवेज हॅज टू ऑर मोर ऍटम. एका एका ऍटमचा मॉलिक्यूल बनू शकतो का, नाही. दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऍटम जेव्हा कंबाईन होतात तेव्हाच आपला काय बनतो, मॉलिक्यूल बनतो. हा तुम्ही नोट करून ठेवू शकता पॉइंट, खूप इम्पॉर्टंट आहे. मॉलिक्यूल बनण्यासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऍटमची गरज आहे, तेव्हाच तो काय बनेल, मॉलिक्यूल बनेल. ऍटम आर कनेक्टेड बाय केमिकल बॉन्ड्स, केमिकल बॉन्डनी कनेक्ट होतात, एकमेकांना कनेक्ट व्हायला बॉन्ड लागतो आणि यालाच काय म्हणतात, केमिकल बॉन्ड. यालाच काय म्हणतात, केमिकल बॉन्ड. मॉलिक्युल्स कॅन बी स्मॉल ऑर लार्ज, मॉलिक्यूल लहानही असू शकतात किंवा मोठेही असू शकतात. इट डिपेंड्स की कशा पद्धतीचा मॉलिक्यूल आहे. बरोबर. आता ब्रीफ ओव्हरव्ह्यू मध्ये आपण काय शिकलोय बरं, डेफिनेशन शिकलो, त्याच्यानंतर मॉलिक्यूल आणि ऍटम मध्ये काय डिफरन्स आहे ते शिकलो. ऍटम कशाला म्हणतात, मॉलिक्यूल कशाला म्हणतात, याचं डिफरन्शिएशन तुम्हाला समजलं असेल. पण ज्यांनी ऍटमचा व्हिडिओ बघितला आहे, व्हॉट इज ऍटम कशाला म्हणतात हे बघितलंय, त्यांनाच हे समजणार आहे. सो प्लीज कीप इन माइंड, ऍटम इज नथिंग बट द अ मॉलिक्यूल फॉर्म्स वेन ऍटम जॉईन टुगेदर. मॉलिक्यूल कधी बनतो, जेव्हा ऍटम एकमेकांना जॉईन होतात, टुगेदर जॉईन होतात. व्हेन ऍटम्स जॉईन टुगेदर, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ऍटम प्लस ऍटम काय बनतात, मॉलिक्यूल बनतात. ए प्लस ए याचा काय बनतो, मॉलिक्यूल. ए म्हणजे काय झालं इथे, ए फॉर ऍपल नाही तर ए फॉर ऍटम. तर ए प्लस ए, जेव्हा ऍटम आणि ऍटम एकमेकांना कंबाईन होतात तेव्हा मॉलिक्यूल आपल्याला मिळतो. ऍटम सारखेही असू शकतात आणि वेगळेही असू शकतात. नोट प्लीज, ऍटम मे बी सेम और डिफरंट.
ऍटम सारखे सुद्धा असू शकतात, वेगळे सुद्धा असू शकतात. एक्झाम्पल ऑफ मॉलिक्यूल H2, Cl2, H2O, HCl, NH3, CH4. these आर दी एक्झाम्पल. आपण अबेंडंट खूप नंबर ऑफ एक्झाम्पल घेऊ शकतो, पण ह्यातून तुम्हाला क्लॅरिफिकेशन मिळालं असेल. आता H2Cl2 हे काय आहे? सेम नंबर ऑफ ॲटमनी कंबाईन झालेले मॉलिक्युल्स आहेत. H2O, HCl, NH3 आणि CH4 हे डिफरंट नंबर ऑफ ॲटमनी कंबाईन होऊन बनलेले मॉलिक्युल आहे. आणि एक दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम जेव्हा कनेक्ट होतात, कंबाईन होतात टुगेदर, एकमेकांसोबत बॉन्ड फॉर्म करून जॉईन असतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? मॉलिक्यूल म्हणतो. तर याचं डिटेल की पॉइंट समरी तुम्हाला लक्षात आलेली असेल. व्हॉट इज कॉल्ड ॲज ॲटम आणि एक्झाम्पल ऑफ अन ॲटम. देर आर टू टाइप्स ऑफ ॲटम. सेम काइंड ऑफ ॲटम form molecule, also different kind of atom also form the molecule. Molecule may be small or large, it depends. molecule लहान सुद्धा असू शकतो किंवा मोठा सुद्धा असू शकतो, पण molecule दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटमनीच बनतो. ओके, येस. तर हे सगळं क्लिअर झालं असेल तुम्हाला, किंवा ह्यापेक्षा दुसरंही तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असेल, तुम्हाला अजूनही क्लॅरिफिकेशन मिळालं नसेल, तर घाबरायची काही गरज नाही. कमेंट सेक्शनचा वापर करून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. वी आर हिअर टू सपोर्ट यू. हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. त्यामागचा उद्देश हाच आहे की तुम्ही विदाऊट हेजिटेशन आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे? व्हॉट इज अ कंपाऊंड. आतापर्यंत आपण ॲटम कशाला म्हणतात, एलिमेंट कशाला म्हणतात हे शिकलो, आणि आजच्या पार्टमध्ये स्पेसिफिक आपण मॉलिक्यूल कशाला म्हणतात. पण नेक्स्ट क्वेश्चन तुमच्याही मनामध्ये आला असेल, व्हॉट इज कंपाऊंड, कंपाऊंड कशाला म्हणतात. तर याचं डिटेल डिस्कशन किंवा आपण एक्झाम्पल थ्रू जे मी तुम्हाला सांगते त्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन नेक्स्ट व्हिडिओमधून आपण घेऊन येतोय. तोपर्यंत सगळ्यांनी तुम्ही अभ्यास करत राहा, कॉन्सेप्ट समजून घेत राहा. काही डाऊट असेल तर आमच्यापर्यंत नक्की पोचा. आणि बायोलॉजीची पण सिरीज सुरू आहे, ती पण तुम्ही रेग्युलर बघा. ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायला विसरू नका, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. काही क्वेश्चन असतील तर डेफिनेटली आम्ही तुम्हाला सपोर्ट करणारच आहे. तर आतापर्यंत जे आपण शिकलोय त्याच्या नोट्स तुम्ही बनवून ठेवत राहा, जोपर्यंत म्हणजे तुम्हाला एक क्लॅरिफिकेशन मिळत राहील आणि कॉन्सेप्ट समजायला लागले की डेफिनेटली केमिस्ट्री तुम्हाला आवडायला लागणार आहे. सो स्टे ट्यून विथ अस, आणि लवकरच नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटणार आहे. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.